देवाय ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेशम् अस्माकं कुलदैवतं श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। सगळ्या साधक अभ्यासार्थी भगिनींच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते आणि आपला चौथा अध्याय जो चालू आहे त्याच्यामध्ये आज आपण 33व्या श्लोकाकडे वळतोय. आतापर्यंतचे जेवढे चौथ्या अध्यायामध्ये आपण बघितलं जे श्लोक झाले त्याच्यामध्ये भगवंतांनी अनेक प्रकारे यज्ञ कसा करायचा, यज्ञाचे प्रकार कोणते, कोणत्या यज्ञामध्ये हवीर द्रव्य काय आहे आणि कुठला यज्ञ श्रेष्ठ आहे हे सगळं भगवंत आपल्याला त्याच्यात सांगतायत. आता हा जो श्लोक आहे 33वा त्याच्यामध्ये आपल्याला आधीच वर्णन ऐकून जाणवतच आहे की कुठला यज्ञ श्रेष्ठ असणार आहे. तर ह्या श्लोकामध्ये भगवंत आपलं शंकेचं समाधान करतायत. श्रेयान द्रव्यमयाद यज्ञात ज्ञान यज्ञ परंतप सर्वं कर्मखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. श्रेयान द्रव्यमयाद यज्ञात ज्ञान यज्ञ परंतप. भगवंत सांगतायत की ज्या यज्ञात हवीर पदार्थ जे आहे आहुतीला जे द्यायचे आहेत ते पदार्थ तसंच कर्माची आवश्यकता त्या पदार्थांची आवश्यकता आणि कर्माची आवश्यकता आहे. ते पदार्थ जे आहेत ते द्रव्य आहे आणि त्या द्रव्याची तिथे आवश्यकता आहे त्याला द्रव्यमय यज्ञ म्हणतो. जास्तीत जास्त द्रव्य घालावं लागतंय तेव्हा द्रव्यमय म्हणजे ज्याचं प्रमाण जास्त आहे ते त्याच्यानी ते ओतप्रोत भरलेलं त्याला आपण मय शब्द लावतो. जसं मातीचं प्रमाण अधिक असलेलं भांड तर मृण्मय म्हणतो, तसं हे यज्ञ द्रव्यमय असतात. आणि अशा द्रव्यमय यज्ञापेक्षा म्हणजे जिथे कुठे हवीर द्रव्य टाकून आपण यज्ञ करतोय त्याच्यापेक्षा ज्ञान घेऊन जो यज्ञ करू तो ज्ञानयज्ञ सगळ्यात श्रेष्ठ आहे असं भगवंत इथे सांगतायत. कारण ज्ञान यज्ञामध्ये द्रव्य आणि कर्माची आवश्यकता नसते. सर्व यज्ञांना भगवंतांनी कर्मजन्य म्हटलंय. इथे भगवंत म्हणतात की संपूर्ण कर्म ज्ञानयज्ञात समाप्त होतात आणि ज्ञानयज्ञ कर्मजन्य नाही तर विवेक विचारजन्य आहे. म्हणजे दुसऱ्या कोणत्याही कर्मांमधनं काही ना काहीतरी फल प्रोड्यूस होणार आहे आणि त्याचं परत फळ इच्छित फळ मिळालं की आनंद आहे आणि इच्छित फळ जे काय फळ मिळालंय ते फायद्याचं नसलं तर दुःख आहे आणि पुन्हा मग काही करायचं आता म्हणून विवंचना आहेत. तर ज्ञानयज्ञ केल्यानंतर आपल्याला त्यातून विवेक आणि विचारच मिळतात, ज्ञानच मिळतं. म्हणून इथे ज्या ज्ञानयज्ञाची गोष्ट आली आहे ते आधीचे सांगितलेले 12 यज्ञांच्या अंतर्गत आलेल्या ज्ञानयज्ञाचे वाचक नाही, तर पुढच्या श्लोकात ज्ञानयज्ञ प्राप्त करण्याच्या प्रचलित प्रक्रियेचे जे वाचन करतायत त्यांना कळेलच की म्हणजे आधीचे जे 12 यज्ञ सांगितले आपण मागच्या पानावरती वाचले यज्ञ त्यामध्ये कुठे ज्ञानयज्ञ नव्हता. आता याच्या पुढच्या श्लोकांपासून आपल्याला ज्ञानयज्ञाची माहिती मिळेल. जर सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर ज्ञानयज्ञ सुद्धा क्रियाजन्य आहेच. म्हणजे क्रिया करावीच लागणार आहे, आहुतीही द्यावीच लागणार आहे. पण जे फलप्राप्ती आहे ती विवेक विचारांची प्रधानता आहे. म्हणजे तिथे विवेक आणि विचार म्हणजे आपल्याला आपल्या विवेक आणि आपल्याला विवेक करून तो यज्ञ करावा लागेल. आपल्याला आपले काही विचार चुकीचे असतील अनाठाई असतील ते सोडून द्यावे लागतील. असा विचारांची आहुती आपल्याला द्यावी लागेल आणि त्याला म्हणणार आपण ज्ञानयज्ञ. सर्वं कर्मखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सर्वम आणि अखिलम हे दोन्हीचा अर्थ एकच आहे म्हणजे संपूर्ण. आणि सर्वम कर्म म्हणजे संपूर्ण कर्म. जोपर्यंत मनुष्य आपल्यासाठी कर्म करतो तोपर्यंत त्याचा संबंध
क्रिया आणि पदार्थांशी कायम असतो. आणि जोपर्यंत क्रिया आणि पदार्थांशी संबंध राहतो तोपर्यंत अंतःकरणात अशुद्धी आहे. क्रिया आणि पदार्थांशी संबंध आहे म्हणजे हेतुपुरस्पर कर्म करतो आहे, म्हणजेच फलाची अपेक्षा आहे, म्हणजेच अंतःकरण अशुद्ध आहे. आणि त्याच्यामुळे ते कर्म चांगल्या प्रतीचं होईल असं नाही, किंवा कर्मयोगी या नियमाने होईल असं नाही. म्हणून आपल्यासाठी कर्म केलं नाही म्हणजे आपण दुसऱ्यांसाठीच कर्म केलं तरच आपलं अंतःकरण शुद्ध राहतं. अंतःकरणात 3 दोष आहेत: मल, विक्षेप आणि आवरण. मल म्हणजे संचित पाप, एखाद्या गोष्टीबद्दल गैरसमज आपल्या मनात आधीच असतात. विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता, म्हणजे हे करू का नको करू, याच्याऐवजी ते दुसरं करू का, ते फायद्याचं होईल का, म्हणजेच संकल्प विकल्प हे सतत विक्षेप मनामध्ये तरंगत होत असतात. आणि आवरण म्हणजे जी गोष्ट करायची आहे त्याबद्दल असलेलं अज्ञान. हे तिन्ही गोष्टी जोपर्यंत अंतःकरणातून जात नाहीत, दुसऱ्याबद्दलचे गैरसमज, म्हणजे फर्म निर्णय आपला असला पाहिजे. कोणाबद्दल काही वाटत असलं तरी आपण ते गृहीत धरायचं नाहीये. चित्ताची चंचलता म्हणजे ही गोष्ट करायचीच आणि मी करणारच, त्याचं फळ जे मिळेल ते मला मान्य आहे. आपण मुलांना सांगतो की जे करताय ना त्याचे परिणाम भोगायला तयार राहा, म्हणजेच त्या विचारपूर्वक करा असं सांगायचं असतं आपल्याला. तर तसं आपण विचारपूर्वक करून त्याचे परिणामांची आपल्या मनामध्ये पक्की समजूत झालेली पाहिजे आणि ती गोष्ट करण्याकरता काय ज्ञान लागतंय ते आपल्याजवळ असलं पाहिजे. आपल्यासाठी कोणतंही कर्म केलं नाही, अर्थात केवळ संसाराच्या सेवेसाठीच कर्म केल्याने जेव्हा साधकाच्या अंतःकरणामध्ये असलेले मल आणि विक्षेप हे दोन्ही दोष समाप्त होतात, तेव्हा तो ज्ञान प्राप्तीद्वारा आवरण दोषाला समाप्त करण्यासाठी कर्मांचा स्वरूपाने त्याग करून गुरूंजवळ जातो. म्हणजे जेव्हा त्यांनी मन शुद्ध केलं आहे, मलरहित केलं आहे, चित्ताची चंचलता थांबवली आहे, कारण ती त्याच्या हातात आहे, मनावर कंट्रोल, संयम मिळवणं, या दोन्ही गोष्टी त्यांनी प्राप्त केल्या की तो गुरूंजवळ जातो. गुरु त्याच्या अज्ञानाचं आवरण दूर करतात. म्हणजेच त्याच्या मनपटलांवर जो पडदा आलेला आहे किंवा तो जो दृश्य जगामध्ये जास्त मिसळला गेलाय, तर त्याने हळूहळू विषयांच्या परांगमुख झाला, तो विषयांना विमुख झाला की तो त्याचं मन शुद्ध होईल, आचरण शुद्ध होईल आणि मग तो गुरूंकडे जाईल. तेव्हा गुरु त्याला आवरण हटवून, मनाच्या अज्ञानाचा पडदा हटवून ज्ञान द्यायला सुरुवात करतात. आणि त्यावेळी तो कर्म आणि पदार्थाहून पलीकडे जातो. म्हणजेच कर्म पदार्थ हे त्याचं ध्येय राहत नाही, तर चिन्मय तत्व म्हणजे फक्त परमात्मा चैतन्य ह्या तत्वाला जाणायचं एवढंच त्याचं ध्येय राहतं. आता शास्त्रामध्ये ज्ञानप्राप्तीचे 8 अंतरंग साधनं सांगितलेली आहेत. कोणते कोणते म्हणजे ज्ञान कसं प्राप्त करू शकतो, तर विवेक, वैराग्य, शमाधी, षट संपत्ती. समाधी म्हणजे कंसात दिले बघा, शम, दम, श्रद्धा, उपरती, तितिक्षा आणि समाधान. आणि मुमुक्षता, श्रवण, मनन आणि निदिध्यासन आणि तत्व पदार्थ संशोधन. आता म्हणजे खरं हे वास्तविक गोष्टी अंडरलाईन करून ठेवण्यासारख्याच आहेत की ज्ञानप्राप्तीची 8 साधनं कोणती कोणती. यातली एकही गोष्ट आपल्याकडे घडत नसली तर आपल्याला ज्ञान प्राप्त होईल असं नाही. म्हणजे विवेक नसला, विवेक म्हणजे विचार, चांगला विचारच नाही मनात आला तर ज्ञान प्राप्तीला कशाला जाणार आहे आपण, आहे तसं राहत गडगं जगत राहणार. वैराग्य, एखाद्या गोष्टी तुकाराम महाराजांना जसं संसारातून आलेल्या परिस्थितीमुळे वैराग्य आलं संसाराचं आणि हा संसार नश्वर आहे हे कळायला लागलं, त्याच्यामुळे त्यांना साहजिक आणि स्वभावतः वैराग्य आलं. मग असं एखाद्या गोष्टीचं वैराग्य येत नाही तोपर्यंत आपण परमात्म्याच्या प्राप्तीकडे वळणार नाही. शमदम, श्रद्धा, उपरती, तितिक्षा आणि समाधान ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला जोवर उपरती होत नाहीये, उपरती व्हायला आपल्या भोवती एखादा घटना घडावी लागते की ज्याच्यामुळे आपल्याला भगवंताचेच आता पाय धरले पाहिजे याला आपण तयार होतो. असं काही घडल्याशिवाय किंवा एखादी म्हणतो ना आपण ठेच लागल्याशिवाय आपल्याला भगवंताचं महत्व कळत नाही. असं झाल्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही भगवंताकडे त्याला प्राप्तीसाठी आपल्याला काही करायचंय. आणि मुमुक्षता म्हणजे मग परवाच्या दिवशी सांगितलं होतं की बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध या 4 ज्या माणसाच्या अवस्था आहेत त्यातली बद्ध लक्षण म्हणजे फक्त रोजचे गतविधी उरकायचे सगळे. तर मुमुक्षता म्हणजे जेव्हा काहीतरी प्राप्त करायचंय, मला नरदेह कारणी लावायचाय हे वाटणं आणि त्याच्यासाठी मला ज्ञान घ्यायचंय, ही भावना होणं. मग ही भावना झाली नाही तर आपण ज्ञान प्राप्ती काय करणार आहे.
म्हणून मुमुक्षता यावी लागते आपल्यामध्ये. आणि मग ती आली की आपण त्यासाठी म्हणून काही श्रवण करू, जे श्रवण केलंय त्याचं मनन करू, जे मनन केलंय ते पुन्हा पुन्हा विसरायला नको म्हणून रिव्हिजन करणं म्हणजे निदिध्यासन करू. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला तत्व पदार्थ संशोधन म्हणजे की परमात्म तत्व काय आहे, कसं आहे, ते प्राप्त कसं करायचंय, त्यासाठी आपल्याला कोणते गुण अंगी बाणायचे, या गोष्टींचं आपण संशोधन करू आणि ते आपल्यामध्ये बांधण्याचा प्रयत्न करू. मुमुक्षता संसारापासून सुटका होण्याची इच्छा निर्माण होणं. संसारापासून सुटका व्हायची म्हणजे काही संसार सोडून राहायला जायचं नाही वनामध्ये, संसारात राहूनही अलिप्त राहायचं. ज्या गोष्टींमध्ये आपण लक्ष घालणं गरजेचं नाही तिथे पुन्हा पुन्हा आपले रिप्लाय, आपल्या प्रतिक्रिया कोणत्याही द्यायच्या नाही आणि त्यापासून आपण अलिप्त राहायचं. मुमुक्षता जागृत झाल्यावर साधक पदार्थांचा आणि कर्मांचा स्वरूपाने त्याग करून श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ गुरूंजवळ जातो. गुरूंजवळ राहून शास्त्र श्रवण करून तात्पर्यांचा निर्णय करणं तसंच त्याला धारण करणं हे श्रवण आहे. आता जेव्हा केव्हा श्रवणाने प्रमाणागत संशय नष्ट होतो. परमात्मा तत्वाचं युक्ती आणि प्रयुक्तीने चिंतन करायचं म्हणजे मनन करायचं आणि मननाने प्रमेयगत संशय नष्ट होतो. संसाराच्या सत्तेला मान्य करून परमात्मा तत्वाच्या सत्तेला न मानणं ही विपरीत भावना आहे. थोडं अवघड भाषेत दिले, बघू आपण सोपं. परमात्मा तत्व काय आहे हे आधी आपण श्रवण केलं, अगदी कानाचे कान करून लक्षपूर्वक 2-5 जरी ओळी ऐकल्या, घरी आल्यावर आपल्या लक्षात राहिल्या, तर त्याच्यावर सतत 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 त्या मनात घोळवल्या, क्या हे खरंच काय असतं, हे मला बघितलं पाहिजे, याच्याबद्दल अजून वाचलं पाहिजे, म्हणजे आपण ते मनन करतोय. आणि हे मनन करत असताना आपण जर ठरवलं की नाही नाही भगवंत नसतोच म्हणजे ही आपल्या मनात विपरीत भावना आलेली आहे. भगवंतच करतो काय, भगवंत माझा गाडा चालवतोय असं नाही, मी कमवतोय, मी जातो, मी स्वतः कष्ट करतो तेव्हा मी पगार कमवून आणतो, भगवंत काय करतोय असं आपण म्हंटल की ही विपरीत भावना आहे आपल्यात आलेली. ही विपरीत भावना नष्ट करणं म्हणजे ज्या 4 गोष्टी आपण ऐकल्यात भगवंताबद्दलच्या त्याच्यासाठी अजून ज्ञान मिळवण्यासाठी, त्या गोष्टींसाठी एकाकार व्हायचं, त्याबद्दल जास्त ज्ञान मिळवायचं आणि आपली मनातली विपरीत भावना म्हणजे नास्तिकता थोडक्यात काढून टाकायची. भगवंतावर दृढ विश्वास ठेवायला शिकायचं म्हणजे हे निदिध्यासन आहे. आणि मग संपूर्ण प्राकृत पदार्थांशी संबंध विच्छेद करायचा म्हणजे ह्या गोष्टी मी करतोय आणि माझ्या म्हणजे मला दिलेल्या ज्या आहेत त्या मी दुसऱ्यांसाठी खर्च केल्या पाहिजेत हेच नेहमी लक्षात ठेवायचं म्हणजे संबंध विच्छेद होतो. आणि केवळ चिन्मय तत्व शोधणं आणि ते मिळायला लागलं, कळायला लागलं, त्यावर विश्वास बसायला लागला, आपोआपच आपण जास्त वेळ मौनात जातो, जास्त वायफळ जल्प बडबड करत नाही, असे बरेच आपल्यामध्ये बदल व्हायला लागतात. आणि यालाच तत्व साक्षात्कार म्हणायचंय. साक्षात्कार म्हणजे अगदी शब्दशः भगवंत आपल्या समोर येऊन उभा राहणारे आणि दर्शन देणारे आणि मला साक्षात्कार झाला नाही अजून, एवढे वर्ष झालो मी तपश्चर्या किंवा या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असं वागतोय, तसं नाहीये. आपली मानसिकता संपूर्ण बुद्धीची जी ठेवण आहे ती पालटते म्हणजे आपल्याला साक्षात्कार होतो. विचारपूर्वक पाहिलं तर या सगळ्या साधनांचं तात्पर्य हे आहे की असत संबंधांचा त्याग करणं. असत म्हणजे कोणते, विनाशी, अनित्य, माझ्या भोवती असलेलं हे सगळं जग, दृश्य जग सतत सतत बदलतंय, परिवर्तनशील आहे, ते नित्य नाहीये, ते एक 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 गोष्टी या माझ्या दुनियेतली संपणार आहे, माझा पण कधी ना काळी शेवट होणार आहे, हे जेव्हा आपण जाणू आणि मान्य करू तेव्हा आपल्या भोवती असलेल्या ह्या वस्तू, ही माझी माणसं, हे माझे नातेवाईक कधी ना काळी यांच्यापासून मी दुरावणार आहे हे लक्षात घेऊन त्याचा आतापासूनच त्याग करणं. त्याग करायचं म्हणजे त्यांच्याशी भांडण तंटून सोडून द्यायचंय, तुझे माझे संबंध नाही असं नाही. त्यांच्या मोहात अडकायचं नाहीये, आसक्तीत अडकायचं नाहीये. संबंध हे अलिप्ततेने तेवढ्या पुरते ठेवावे असं आहे. तर द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानमय यज्ञ श्रेष्ठ असतो असं इथे भगवंत सांगतायत. म्हणजेच तत्वज्ञान ज्ञानयज्ञात संपूर्ण प्रक्रिया आणि पदार्थ यांच्याशी आपला संबंध विच्छेद होतो. अर्थात तत्वज्ञान झाल्यास काहीही करणं, जाणणं आणि प्राप्त करणं आपल्याला शिल्लकच राहत नाही. कारण परमात्म तत्वाशिवाय अन्य काहीच नाही. भगवंताच्या सत्तेशिवाय, भगवंताच्या इच्छेशिवाय झाडाचं पानही हलत नाही. ही गोष्ट आपण हळूहळू
मनावर बिंबते आणि आपलं मन ऍग्री होतं. आपण मान्य करतो की खरंच हे सगळं भगवंतानी घडवून आणलेलं आहे आणि तोच माझा योगक्षेम वाहत आहे रोज. तो मला बुद्धी देतो, तो माझ्याकडनं करवून घेतो, ही मनाची धारणा व्हायला लागते. आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत ज्ञान यज्ञाद्वारा तत्वज्ञान प्राप्त करण्याचा प्रचलित प्रणालीचं वर्णन करतायत की ज्ञान यज्ञाद्वारे तत्वज्ञान प्राप्त करायचं असेल तर काय संबंधाची साखळी आहे, कसा तो यज्ञ आहे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. तद्विद्धी, अर्जुनानं पूर्वी म्हटलं होतं की युद्धामध्ये स्वजनांना मारून मला कल्याण दिसत नाहीये. या आतताईंना मारल्यामुळे मला पापच लागेल. युद्ध करण्यापेक्षा मी भिक्षा मागून जीवन निर्वाह करणं श्रेष्ठ समजतो. याप्रमाणे अर्जुन युद्धरूपी कर्तव्य कर्माचा त्याग करणं श्रेष्ठ मानत होता. परंतु भगवंतांनी जेव्हा सांगितलं की ज्ञानप्राप्तीसाठी कर्मांचा त्याग करणं आवश्यक नाही, म्हणून इथं भगवंत अर्जुनाला सांगतायत की जर तू कर्मांचा स्वरूपाने त्याग करून ज्ञान प्राप्त करण्याला श्रेष्ठ समजत आहेस तर तू एखाद्या तत्वदर्शी ज्ञानी महापुरुषाजवळ जाऊन विधिपूर्वक ज्ञान प्राप्त कर, असा मी उपदेश तुला देणार नाही. म्हणजेच भगवंतही त्याला इतक्या वेळ सांगतातच आहेत की अरे तू हे कर, तू ते कर, या हे केल्याने तुला पाप लागणार नाही असं ते सांगतायत. पण तरीही अर्जुनाला ते खरं वाटत नाहीये. तर जसं आपण म्हणतो ना, एका डॉक्टरकडनं आपण ओपिनियन घेऊन आलोय पण आपला विश्वास नाहीये तर मन खात असतं सारखं आणि असं वाटतं नाही सेकंड ओपिनियन घेऊनच बघावा. तसं भगवंत त्याला सांगतायत की मी तुला असं नाही म्हणणार की तू आणखीन एखाद्या महापुरुषाजवळ जा आणि हा या बाबतीत सल्ला घे. मी तुला उपदेश जो देतोय तो परफेक्ट आहे, त्याच्यामध्ये काहीच द्वय करण्यासारखं तुला नाहीये. त्याच्यामुळे तू ही गोष्ट मी सांगतो त्यावर विश्वास ठेवून ही विधिपूर्वक ज्ञान प्राप्त कर. आपलं कर्तव्य कर्म करत असताना म्हणजे कर्मयोग सिद्ध झाल्याबरोबर दुसऱ्या कोणत्याही साधनेशिवाय स्वतः आपोआप तो योग आपल्याला प्राप्त होतो. त्यासाठी आपल्याला दुसऱ्या कोणाजवळ जाण्याची गरज नाही. म्हणून भगवंत सांगतायत की अजून तू दुसऱ्या कोणत्या महात्म्याकडे जा आणि याबाबत ज्ञान घे असं मी तुला सांगणार नाही, कारण तुला स्व अनुभवानेच ही गोष्ट कळेल. प्रणिपातेन, ज्ञानप्राप्तीसाठी गुरूंजवळ जाऊन त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम करावा. गुरूंजवळ नीच पुरुषासारखं राहावं. नीच पुरुषासारखं म्हणजे नम्र होऊन राहावं की आपल्याकडून आपल्या शरीराकडून गुरुजींना धक्का लागून किंवा त्यांचा कुठला अपमानास्पद आपल्या हातून काही घडेल असं कधीही करू नये. त्यांचा निरादर तिरस्कार करू नये. नम्रता, सरळता, जिज्ञासू भावाने त्यांच्याजवळ राहावं. मला काही प्राप्त करायचंय, तुम्ही जे सांगतायत ते मी कान देऊन ऐकतोय, तुम्ही जे बोलतायत ते अगदी मला नवीन आहे, मी ते ग्रहण करीन आणि माझं लक्ष आहे, या भावनेने आपण तिथे थांबून त्यांना आपण स्वला समर्पित करावं, त्यांच्या स्वाधीन व्हावं. शरीर आणि वस्तू दोन्हीही त्यांना अर्पण कराव्यात. वस्तू म्हणजे आपण त्या दिवशी बघितल्यात की शरीर, ज्ञान इंद्रिय आणि आपला आत्मा, सत्वस्तू म्हणजे मनापासून लक्ष ठेवणं. साष्टांग दंडवत प्रणाम करून आपलं शरीर आणि सेवेनी त्यांना आपल्या वस्तू अर्पण कराव्यात. सेवया, शरीर आणि वस्तूंनी गुरूंची सेवा करावी. ज्यामुळे ते प्रसन्न होतील असं काम करत जावं. त्यांची प्रसन्नता प्राप्त करून घ्यायची असेल तर आपण आपल्याला त्यांच्या पूर्ण अधीन करावं. त्यांच्या मनाप्रमाणे, संकेताप्रमाणे, आज्ञेप्रमाणे काम करावं, कारण ही सेवा आहे. परिप्रश्नेनं, केवळ परमात्म तत्व जाणण्यासाठी जिज्ञासू भावाने, सरळतेने, विनम्रतेने गुरुला प्रश्न करावा. काही ठिकाणी आपण बघतो की गुरुची परीक्षा घेण्याच्या दृष्टीनेच उलटपालट प्रश्न विचारून गुरूंनाच जास्त बुचकळ्यात टाकतात. समोरचा आलेला व्यक्ती स्वतःला खूप शहाणा समजतो आणि गुरूंनाच आडवे तिडवे प्रश्न विचारतो. यामध्ये गुरूंचा अपमान होत असतो. तर असं गुरूंशी न वागता आपल्याला काही त्यांच्याकडनं ज्ञान मिळणार आहे इतक्या लीनतेने आपण गुरुला विनम्रतेने प्रश्न विचारावे. आपली विद्वत्ता दाखवण्यासाठी, आपण त्यांच्यापेक्षा कुठल्याही बाबतीत मोठे नसतो, त्यामुळे आपली विद्वत्ता दाखवण्यासाठी आपण आडवे तिडवे प्रश्न विचारून खरोखर ते आपल्या मनात पडलेले प्रश्न आहेत का, खरंच ती डिफिकल्टी आहे का, त्यावर आपण आपला विचार करून मात करू शकत असेल तर ती आपल्यासाठी डिफिकल्टी नाहीये, ती गुरूंना विचारायची गरज नाहीये. त्यामुळे गुरुशी प्रश्न विचारायचे असतील तर ते अत्यंत विनम्र भावाने आणि खरंच आपल्याला उलगडत नाहीये कोड ते तर विचारावेत.
मी कोण आहे, संसार कशाला म्हणावं, बंधन कशाला म्हणावं, मोक्ष कशाला म्हणतात, परमात्मा तत्वाचा अनुभव कशाने येऊ शकतो, माझ्या साधनेत कोणकोणत्या बाधा आहेत, त्या बाधांना मला नष्ट कसं करता येईल, मला तत्वज्ञान का समजत नाही, इत्यादी प्रश्न केवळ आपल्याला बोध व्हावा, आपल्याला हे कळावं म्हणून हे प्रश्न गुरूंना विचारावे. ज्ञानीन तत्वदर्शीन हा इथे महापुरुषाला परमात्मा तत्वाचा अनुभव झाला असेल आणि त्यांना वेद आणि शास्त्र यांचं चांगल्या प्रकारे ज्ञान असेल, अशा तत्वदर्शी आणि ज्ञानी पुरुषाजवळ जाऊनच ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. अंतःकरणाच्या शुद्धीनुसार ज्ञानाचे अधिकारी 3 प्रकारचे असतात: उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. उत्तम अधिकाऱ्याला केवळ श्रवणाने ज्ञान प्राप्त होते, म्हणजे ज्याचं ऐकणं एकदम चांगलं आहे ना, म्हणजे लक्षपूर्वक आहे, एकदा सांगितलेलं लगेच लक्षात येतं, तर तो उत्तम अधिकारी. मध्यम अधिकाऱ्याला श्रवण, मनन, निधिध्यासन केल्याने तत्वज्ञान होतं. मध्यम अधिकारी जो आहे त्याला या तिन्ही पायऱ्या कराव्या लागतात रोजच्या, तेव्हा त्याला ते लक्षात राहायला कळतं. आणि कनिष्ठ अधिकाऱ्याला तत्वाला समजून घेण्यासाठी भिन्न भिन्न प्रकारच्या शंका तो करतो, आणि मग त्या शंकांचं समाधान करण्यासाठी वेद आणि शास्त्राचं त्या गुरुला योग्य प्रकारे ज्ञान असलं म्हणजे ते त्याच्या शंकांचं निरसन करू शकतात. गुरूंचं तत्वदर्शी आणि ज्ञानी दोन्ही असणं फार आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला इथे भगवंत सांगतायत की गुरु कसा असला पाहिजे, जो आपल्या शंकांचं निरसन करू शकेल, जो आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करेल, अशा म्हणजे त्या गुरुजवळ हे तत्वदर्शीपणा पाहिजे आणि ज्ञानही पाहिजे. उपदेक्षंती ते ज्ञानम. महापुरुषांना दंडवत प्रणाम केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि त्यांना सरळतेने प्रश्न करण्याने ते तुला तत्वज्ञानाचा उपदेश करतील. याचं तात्पर्य असं नाही की महापुरुषांना या सर्वांची अपेक्षा असते, पण त्यांना प्रणाम, सेवा इत्यादींची किंचित मात्र सुद्धा आवश्यकता नसते. हे सगळं म्हणण्याचा भाव असा आहे की जेव्हा साधक या प्रकारची जिज्ञासा करतो आणि सरळतेने महापुरुषांजवळ जाऊन राहतो, तेव्हा त्या महापुरुषाच्या अंतःकरणात त्याच्याविषयी विशेष भाव उत्पन्न होतात. तो त्याचे मनातील भाव जाणायला लागतो, कारण तो गुरु आहे, ते सद्गुरु आहेत आपले, आणि त्यामुळे साधकाला खूप लाभ होतो. न सांगता आपल्या मनातल्या गोष्टी आपल्या गुरूंना कळतात आणि ते त्यावर आपल्याला उपायही सांगतात. जर साधक याप्रमाणे त्यांच्याजवळ राहिला नाही तर ज्ञान मिळूनही तो त्याला ग्रहण करूच शकणार नाही. आता याच्यात संबंध असा पुढच्या श्लोकात वळाल तर तत्वज्ञान प्राप्त करण्याच्या प्रचलित प्रणालीचं वर्णन पुढच्या 3 श्लोकांमध्ये भगवंत करतायत. वास्तविक तत्वज्ञानाचं महात्म्य ते आपल्याला सांगतायत. यज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण रक्षस्यात्मन्यथो मयी. यज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव. ते महापुरुष जेव्हा भगवंत सांगतायत की अर्जुना, तुला जर मी म्हंटल की तू दुसऱ्या महापुरुषांजवळ जाऊन अजून सेकंड ओपिनियन घेऊन बघते, तुला हेच सांगतील, तर त्या महापुरुषांचं वागणं काय असेल ते त्याला सांगतायत. ते महापुरुष तुला तत्वज्ञानाचा उपदेश करतील, परंतु उपदेश केवळ ऐकून वास्तविक बोध अर्थात स्वरूपाचा यथार्थ अनुभव त्यामुळे तुला होणार नाहीये. कारण वास्तविक बोध कर्णनिरपेक्ष आहे, अर्थात मन, वाणी इत्यादीहून तो परे आहे, आणि म्हणून बोध हा स्वद्वाराच स्वलाच होत असतो. म्हणून स्वतःने स्वतःला बोध करवून घ्यायचा असतो, कारण ती आपली इंटरनल प्रक्रिया आहे. आपल्याला समोर ज्ञान भरपूर सगळे तत्वदर्शी गुरु ज्ञान करायला ज्ञान द्यायला तयार आहेत, ते ज्ञान सांगतात पण तो बोध आपल्यामध्ये उतरवणं आणि तो आपण ऍब्सॉर्ब करणं, म्हणजे आपण म्हणतो माझी नाताव फार ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली आहे. ग्रास्पिंग म्हणजेच बोध स्वतःनी स्वतःला करून घेणं, ती अंतर प्रक्रिया आहे. मनुष्य आपल्या विवेकाला महत्व देतो, आणि विवेकाला महत्व दिल्याने जेव्हा अविवेक नष्ट होतो तेव्हा हा विवेकच वास्तविक बोधात परिणत होतो. म्हणजेच मनातला किलमिशाचा काही विचार असेल तर तो माणसाने काढून टाकून चांगल्या विचाराने कर्म केलं पाहिजे, काम केलं पाहिजे, ग्रहण केलं पाहिजे. मनात त्याबद्दल संदेहता, संदिग्धता असेल तर ते बंद केलं पाहिजे. वास्तविक बोध झाल्यास मग कधी मोह होत नाही. एक सेकंद.
तोपर्यंत सर्वांना एक सूचना देते, टाइम जॉईन होत आहे तोपर्यंत. आज आपली शॉर्ट मीटिंग आहे ऍक्च्युली. आज मीटिंग मध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे 40च मिनिटाची मीटिंग चालणार आहे. तर यानंतर हे सेशन झाल्यानंतर परत एक लिंक मी आपल्या ग्रुपवर पाठवते, प्रत्येकाने ती परत लिंक जॉईन करा, म्हणजे आज आपलं पूर्ण सेशन होऊ शकेल कम्प्लीट. आज आता 2 ते 3च फक्त श्लोक राहिलेले आहेत, आज तेवढे आपण पूर्ण कंप्लीट करूयात. त्याच्यासाठी समजा जर मीटिंग मध्येच बंद पडली, तर परत आपल्या ग्रुपवर दुसरी लिंक पाठवणार आहे, त्या लिंकनी सर्वांनी परत जॉईन करा. ठीक आहे, चालेल. मोहिनीताई तुम्हाला अनम्यूट. हा. तत्वज्ञान आपल्याला झालं की तत्वज्ञान झाल्यानंतर असा कुठलाही मोह आपल्याला राहत नाही की माझं कर्म कसं झालंय, मी नरकात जाणार आहे का, किंवा माझी मुलं, माझे बायका मुलं, ह्या सगळ्यांचं पालन कोण करील, हे कोणतेही प्रश्न आपल्या मनामध्ये राहत नाही. कारण आपल्याला तत्वज्ञान बोध झालेला असतो, कळायला लागलेलं असतं की हे प्रत्येकाचं जसं लिखित आहे तसं होणार आहे, मी काळजी करण्यात अर्थ नाहीये, हे सगळं आपण जाणायला लागतो. येन भूतान्य शेषेण द्रक्षस्त्यात मनी. तत्वज्ञान होताच असा अनुभव होतो की माझी सत्ता पूर्ण आहे आणि त्या सत्तेच्या अंतर्गतच अनंत ब्रह्मांड आहे. जसं स्वप्नातून जागा झालेला मनुष्य स्वप्न सृष्टीला आपल्यातच पाहतो, तसंच तत्वज्ञान झाल्यावर पूर्ण मनुष्य संपूर्ण प्राणी मात्रांना आपल्यातच पाहतो. अथोमयी. तत्वज्ञान प्राप्त करण्याची जी प्रचलित प्रक्रिया आहे त्यानुसार भगवंत म्हणतात की गुरूंकडून विधीपूर्वक म्हणजे श्रवण मनन आणि निधिध्यासन पूर्वक तत्वज्ञान प्राप्त झालं की साधक प्रथम आपल्या स्वरूपातलं संपूर्ण आपल्या स्वरूपातच प्राण्यांना पाहतो आणि मग स्वरूपाला आणि संपूर्ण प्राण्यांना एका सच्चिदानंद घन परमात्म्यामध्ये बघतो. म्हणजेच थोडक्यात आपण दुसऱ्याचा आत्मा जाणतो, प्राण्याचा सुद्धा आत्मा जाणतो. जसं आपण ते एकनाथ महाराजांनी गाढवाला सुद्धा ते काशीचं तीर्थ पाणी म्हणून पाजलं, त्याचे प्राण जात असताना, म्हणजे त्या प्राण्यातला आत्मा आपण आत्मा ओळखतो. आपला आत्मा त्याचा आत्मा एकच आहे. महाराजांचं नाव सांगायला चूक झाली का आठवत नाही हा, पण त्या प्राण्यातला आणि आपल्यातला आत्मा एकच आहे हे जेव्हा आपण जाणायला लागतो, तेव्हा आपल्या चराचरामध्ये प्राण्यांमध्ये सगळ्या प्राणी मात्रांमध्ये आपल्याला तोच आत्मा परमात्मा दिसतो. आणि ते परमतत्व स्वरूपाचा आणि परमात्म तत्वाशी ऐक्य झाल्याचा अनुभव आपल्याला येतो आणि ब्रह्मच ब्रह्म आपल्या मनामध्ये शिल्लक राहतं. आणि अशा अवस्थेत द्रष्टा, दर्शन आणि दृश्य हे तिन्ही राहत नाही. ज्या 3 गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत, बघणारा काय बघायचं आहे ते आणि जो दाखवतो आहे ते, या तिन्ही गोष्टी त्रिपुटी म्हणायचं याला. जसं ज्ञान घ्यायचं तर ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. हा, तर ही त्रिपुटीच तिथे शिल्लक राहत नाही. जसं एक उदाहरण दिलंय त्यांनी, स्थूल दृष्टीने समुद्र आणि लाटेत वेगळेपण दिसतं. असं जर बघितलं, समुद्र अथांग पसरलेला आहे आणि मधून एखादी लाट आपल्या पायांपर्यंत लोटांगण घालत येते. लाटा समुद्रातच निर्माण होतात आणि त्या त्याच्यातच विलीन होतात. पुन्हा ती लाट मागे सरकते आणि विरून जाते. तर मग घटकाभर काही वेगळं वेगळं झालेलं आहे का? समुद्र वेगळा आणि लाट वेगळी आहे का? नाही. लाट समुद्रामधलंच पाण्याने लाटेचं रूप धारण केलेलं असतं, म्हणजे ते पाण्याचं तत्व, जलतत्व दोन्ही ठिकाणी एकच असतं. जलतत्वात समुद्रही नाही आणि लाटही नाही. पृथ्वीशी संबंध असल्याने समुद्र सीमित आहे, लाटा सुद्धा सीमित आहेत, पण जलतत्व सीमित नाहीये. बाकी सगळीकडे सृष्टीमध्ये पाणी बघितलं तर भरपूर सगळीकडे प्रत्येक ठिकाणी कसं बघा, एअर कंटेन्स वॉटर ड्रॉपलेट्स, म्हणजे हवेमध्ये सगळीकडे बाष्पीभवन झालेले जे तरंग आहेत पाण्याचे, ते सूक्ष्म कण तरंगतच असतात. म्हणजे मग समुद्रामधलं पाणी आटलं, समजा नदीचं पाणी आटलं तर जलतत्व संपलंय का? असं होत नाही. तसं जलतत्व हे अथांग आहे, तसं परमात्म तत्व सुद्धा अथांग आहे, ते सीमित नाहीये, मर्यादित नाहीये. म्हणून संसार आणि शरीरांना न पाहता एका परमात्म तत्वाला पाहणंच ही यथार्थ दृष्टी आहे. जगत जीवाच्या अंतर्गत आहे आणि जीव परमात्म्याच्या अंतर्गत आहे.
म्हणून साधक प्रथम जगताला आपल्यात पाहतो आणि मग आपल्याला परमात्म्यात पाहतो. यात आत्मज्ञान आहे आणि परमात्म ज्ञान पण आहे. आत्मज्ञान म्हणजे ज्ञान आणि परमात्म ज्ञान म्हणजे विज्ञान. आत्मज्ञानात निजानंद आहे आणि परमात्म ज्ञानात परमानंद आहे. लौकिक निष्ठा आणि आत्म लौकिक निष्ठा याने आत्मज्ञानाचा अनुभव होतो आणि अलौकिक निष्ठेने परमात्म ज्ञानाचा अनुभव होतो. आपण दोन्ही गोष्टींना अंडरलाईन करून ठेवू. भक्तियोग आणि ज्ञानयोग. म्हणजे लौकिक निष्ठा कर्मयोग आणि ज्ञानयोग याने आपल्याला आत्मज्ञानाचा अनुभव देते आणि अलौकिक निष्ठा म्हणजे भक्ती असते. अलौकिक भक्ती आपण म्हणतो तुकाराम महाराजांची, एकनाथ महाराजांची, त्याप्रमाणे तिथे परमात्म ज्ञानाचा अनुभव होतो. मग अथोमयी म्हणजे एका परमात्म्याशिवाय दुसरी कोणतीही सत्ता राहत नाही. मग भगवंत सांगतायत एक माझ्याशिवाय तिथे दुसरी कोणतीही सत्ता नसते, म्हणजेच परमतत्व तिथे फक्त असतं. अपिचेदसी पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव भुजिनं संतरिष्यसि. अपिचेदसी पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः. पाप करणाऱ्यांच्या 3 श्रेण्या आहेत, कॅटेगरीज. पापकृत अर्थात पाप करणारा, पापकृत्तर 2 पाप्यांमध्ये जर तुलना केली तर कोण जास्त श्रेष्ठ आहे? तर जो अधिक पाप करणारा असेल त्याला म्हणणार आपण पापकृत्तर. आणि पापकृत्तम म्हणजे संपूर्ण जगतातले सगळे पापी घेतले तर त्यांच्यामध्ये सर्वात अधिक पाप करणारा. या ठिकाणी पापकृत्तम हे जे वापरलाय शब्द, तर भगवंत त्याबाबत सांगतायत की जर तू संपूर्ण पाप्यांमध्ये अत्यंत पाप करणारा असशील तरीही तू तत्वज्ञानाने संपूर्ण पापापासून तरून जाऊ शकतोस. म्हणजे एक कर्म, ज्ञानकर्म, ज्ञानयज्ञ जरी करायचा आहे तर तो ज्या पद्धतीने केला गेलाच तर तुझ्या हातून कुठलंही पाप घडलं असलं तरी तू त्यातून तरून जाऊ शकतो. त्या पापांचं भस्म होतं ज्ञानयज्ञामध्ये सुद्धा. जो पापांचा त्याग करून साधनेमध्ये तत्पर झाला आहे त्याचे विषयी तर काही प्रश्नच नाही. पण ज्याने पूर्वी पुष्कळ पाप केलं असेल त्याला जर आता नंतर वाल्या कोळीसारखं नंतर जिज्ञासा जागृत झाल्यावर त्याने आपल्या उद्धाराविषयी कधी निराश व्हायचं नाही. कारण पाप्यातला पापी मनुष्य सुद्धा जर इच्छिल तर याच जन्मात आपलं कल्याण करून घेऊ शकतो. जसं वाल्या कोळीला नारद मुनींनी जागृत केलं आणि तुझे पापांचा तू हे परिहार प्रायश्चित्त करू शकतोस, तू भगवंताचं नाम घ्यायला लाग. आणि मग त्यांनी हे सगळं केलंय पुढे. तर हे चांगलंच मोठं उदाहरण आपल्या समोर आहे. पूर्वीची पापं इतकी बाधक नसतात जितकी वर्तमानातली पापं बाधक आहेत. जर मनुष्य वर्तमान काळात पाप करण्याचा त्याग करेल आणि निश्चय करेल की मी आता कधीही पाप करणार नाही आणि केवळ तत्वज्ञान प्राप्त करून घेईल तर त्याच्या पापांचा नाश व्हायला मुळीच वेळ लागणार नाही. चेत चेत या शब्दाचा अर्थ सांगतायत भगवंत, बहुतांशी पापी माणसं परमात्म्यामध्ये लागत नाहीत. पाप केलेलं असतं त्यांना जागृती लवकर येत नाही आणि त्याबाबत ते कधी विचारच करत नाहीत. त्यांना वाटतं हेच माझं रोजचं उदरनिर्वाहाचं साधन आहे आणि मला असंच जगायचंय. परंतु ते परमात्म्यात लागू शकत नाही अशी गोष्ट नाही. पण त्यांना जर एखाद्याच्या कोणाच्या ते संगतीत आले आणि त्यांना कोणी समजून सांगितलं अरे ही तू चुकीची गोष्ट करतोय, तू रोज खोटं बोलून पैसे कमवतोय, हे योग्य नाहीये, याची कोणी जर जाणीव करून दिली तर म्हणजे एखाद्याची संगत किंवा एखादी घटना त्यांच्या आयुष्यात अशी घडली, परिस्थिती अशी काही निर्माण झाली तर त्या परिस्थितीचा, वातावरणाचा त्यांच्यावर प्रभाव असा होतो आणि मग त्यांचा मन पालटतं आणि दृढ निश्चय होतो की परमात्म तत्वाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचंच आहे. तरीही ते संपूर्ण पाप समुद्रातून चांगल्या प्रकारे तरून जातात. महान दुराचारी मनुष्य सुद्धा जर हा निश्चय करेल की आता मी भगवंताचं भजनच करीन तर त्याचेही फार लवकर कल्याण होते. आपल्याला भागवतात माहिती आहेत अशा बऱ्याच कथा आहेत ज्यांना आपल्या दुराचाराचा नंतर खूप पश्चाताप झाला. एक गणिका, पिंगळा यांच्या काही कथा आहेत की त्यानंतर त्यांना पश्चाताप झाला आणि त्या पश्चातापाच्या नुसता पश्चाताप झाला म्हणून सुद्धा भगवंत त्यांना त्यांची पाप सगळी नष्ट करतो आणि त्यांना चांगली सद्गती देतो. सर्वं ज्ञान प्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. प्रकृतीचं कार्य शरीर आणि संसाराच्या संबंधानच संपूर्ण पापे होतात. परमात्म्याच्या स्वतः सिद्ध ज्ञानाशी एक होणंच ज्ञानप्लव अर्थात ज्ञानरूप नौकेचं प्राप्त होणं आहे.
म्हणजे ज्ञानरूपी नौका आपल्याला मिळाली आणि त्या नौकेत जर आपण बसलो तर कितीही पापिका असेना, पाप समुद्रातून आपण त्या नौकेतून अत्यंत सुरक्षितपणे आपला हा भवसागर पार करून जाऊ शकतो. कारण ही ज्ञानरूपी नौका कधी तुटत नाही, फुटत नाही, छिद्र पडत नाही, त्यात पाणी शिरत नाही, त्यामुळे ती कधी बुडतही नाही. ही मनुष्याला पाप समुद्रातून सुरक्षितरित्या पैलतीरी नेते. आणि याचा परिशिष्ट भाव असा आहे की म्हणूनच पापात ज्ञानाला अटकाव करण्याची ताकद नाही. ज्ञानप्राप्तीत खास बाधा आहे नाशवान सुखांची आसक्ती. भोगासक्तीमुळे म्हणजे नाशवान सुख माणसाला पाहिजे म्हणून त्याने आसक्ती धरली तर त्याचं ज्ञानप्राप्तीमध्ये नक्कीच बाधा येऊ शकते. म्हणजेच त्यांनी वैराग्य आधी अंगीकारणं गरज आहे, त्याच्यासाठी विवेक असणं गरजेचं आहे आणि आपल्या